नमस्कार, मी गोविंद शेळके आणि मी उभा आहे सध्या परळी शहरातील टावर या परिसरामध्ये. हेच ते टावर आहे ज्या टावरवरनं या परिसराची ओळख टावर अशी पडली आणि त्यामुळे या टावर परिसरामध्ये अगदी सकाळ संध्याकाळ या परिसरातले लोक जमा होतात. छोटे छोटे उद्योगधंदे, चहाची टपरी, पानाची टपरी, छोटे छोटे उद्योगवाले या ठिकाणी चारी बाजूनं आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच ठिकाणी ही मंडळी आहे ज्यांना आता निवडणूक संपली आहे, मतदान संपलं आहे आणि मतदान संपल्यानंतर नेमका कौल कुणाला मिळणार आहे, विधानसभा मतदारसंघातील आमदार कोण, यासह राज्यात कुणाची सत्ता येणार हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मला सांगा काय कोण येणार आहे निवडून? धनंजय मुंडे. बरं, कोण होतं धनंजय मुंडे? राजेश देशमुख. कशी झाली निवडणूक काय चांगली झाली. कोण येणार निवडून? धनंजय मुंडे साहेब. बरं, मला सांगा जिल्ह्यामध्ये कुणाचे जास्त लोक निवडून येणार, महायुतीचे येणार की महाविकास आघाडीचे? बीड जिल्ह्यामध्ये सर एकूण 6 मतदारसंघापैकी सर्वचे सर्व महायुतीचे उमेदवार निवडून येतील असं माझा एक अभ्यास आहे. ज्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे 4-5 असे आमदार यापूर्वी असायचे, आता मग महायुतीचे सगळेचे सगळे येऊ शकतात? हो, महायुतीचे सगळे येऊ शकतात. कारण सर इथं भाजप आणि अजयदादाच्या राष्ट्रवादी नियुती केल्यामुळं आत्तापर्यंत भाजप आणि राष्ट्रवादी याचाच वाटला गेलेला जिल्हा होता. त्याच्यामुळे दोघं एकत्र आल्यामुळे मला वाटतं की 6ला 6 विधानसभेच्या सीट ह्या महायुतीच्या लागतील. पण राष्ट्रवादी पण विभक्त झाली आहे, त्यानंतर शिवसेना पण विभक्त झाली आहे. नाही, आतापर्यंत शिवसेना हा जो विषय आहे हे एवढा काही या जिल्ह्यामध्ये प्रभावी नव्हता. राष्ट्रवादी आणि भाजप आणि आता अजितदादाचे राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त आमदार इथं होते त्याच्यामुळं, आणि भारतीय जनता पार्टी दोन्हीचं जर कॉम्बिनेशन जर केलं तर मला असं वाटतं की यावेळी 6ला 6 मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार निवडून येतील. राज्यात काय होईल? राज्यात महायुती सत्ता येईल. म्हणजे वातावरण सध्या 1-2 महिन्यात बदल झाला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी जास्त अगोदर होतं 2 महिन्या अगोदर वाटत होतं महाविकास आघाडी येईल, पण 2 महिन्यानंतर वातावरण ह्यांनी खूप जोर दिला. काय झालं नेमकं? लाडकी बहीण, काही असे अनेक योजना, आणि परळीत म्हणलात तर परळीतून धनंजय मुंडे विक्रमी मताने येणार आहे. कोण येणार? धनंजय मुंडे. कोण येणार धनंजय मुंडे. राज्यात सत्ता कोणाची? भाजपची. कशी किती जागा आहेत? तेवढं काही आयडिया. किती जागा आहेत? राज्यात सत्ता कोणाची येऊ जा, पण त्या सत्तेमध्ये मनसे 100% सहभागी असणार. किती जागा लढल्या म्हणजे? मनसे जवळपास 125 जागा जवळपास लढल्या, त्याच्यापैकी जवळपास 20 ते 25 जागा आज घडीला विनिंग सीट दाखवत आहेत. आपल्या परिसरातले विनिंग कॅन्डिडेट कोण असतील? आपल्या परिसरात आमचं दुर्भाग्य म्हणा की परळीत कॅन्डिडेट नाही आहे, पण एकंदरीत महाराष्ट्रातील जर समीकरण बघितलं तर मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, हा जो कॉस्मोपॉलिटन सिटीज आहेत त्यात तिथं मनसेचं प्राबल्य हे चांगल्या प्रकारे आहे. जिल्ह्यात किती आमदार येतील महायुतीचे आणि महाविकास आघाडी? जिल्ह्यामध्ये पूर्ण महायुतीच्या सीट येतात. कारण आदरणीय धनंजय मुंडे साहेब आणि पंकजाताई ह्या 2024ला दोघंजण एकत्र आलेले आहेत. लोकसभेपासून लोकसभेचा विषय वेगळा होता, पण विधानसभेचा विषय वेगळा आहे. आणि लोकसभेत बजरंग सोनवणे निवडून बजरंग सोनवणे होते, पण यावेळेस महायुतीला वातावरण चांगलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं लाडली बहिणीचा आणि धनंजय मुंडे साहेब आणि ताई हे बीड जिल्ह्यातलं एक समीकरण आहे. त्या समीकरणामध्ये सगळ्यात मोठा हा इफेक्ट जाणार आपल्याला या उद्याच्या निकालामध्ये. मला सांगा परळीमध्ये कोण येऊन? परळीमध्ये तर 100% महायुतीचाच येणार आहे. आणि राज्यात जरी वातावरण निर्मिती जरी महाविकास आघाडीचं जरी असेल, पण शेवटी सरकार महायुतीचंच येईल. 46 जागा आहेत मराठवाड्यामध्ये, सर्वाधिक जागा कोणाच्या? महाविकास आघाडीच्या. किती येतील? बहुतांश जागा महाविकास आघाडीच्याच येतील. पण मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर शांत होता. मनोज जरांगे पाटील यांनी कुठलीही भूमिका घेतली नाही, त्याचा परिणाम झाला. 100% होणार आहे. सुप्त लाट आहे ती. काय कशी लाट? मतदानातून तुम्हाला वेग दिसतं लाट होती 23 तारखेला. जरांगे पाटलांनी कोणतीच भूमिका घेतली काय करत नाही. जरांगे पाटलांनी सांगितलं लोकांना काय सांगायचं ते, लोकांनी समजून घेतलेले. त्यांनी सांगितलं ना लोकांना काय करायचं तुम्ही करा म्हणून. लोकांना मग कळालं काय करायचं ते. आता किती जागा आहेत? बऱ्याच जागा येतात, 25 जागा येतात महाविकास आघाडीच्या. काय परिस्थिती परळीत? काय परिस्थिती? परळीत साहेबाचंच आहे. कोणत्या साहेब? मुंडे साहेबाचंच आहे परळी सगळे. पूर्ण परळीमध्ये सगळे लोकच म्हणतात की आपल्या सोडून दुसऱ्याला कशाला द्यायचं असे म्हणतात. किती मतं पडेल? आणि ते मग लोकांचं काय म्हणणं आहे की बारामती आम्हाला लांब होईल, परळी आमची जवळ आहे ना, त्यामुळे मुंडे साहब ही जाने वाले हैं. हमारे मुंडे साहब है, हम उनके हैं, वो हमारे हैं. हमारा पूरा चैलेंज है, साहब ही जाने वाले हैं. ओके सर. सिटी में कितना वोट मिलेगा? वो कम से कम उन्होंने 40% से आगे रहते. अच्छा. हो, पक्का भरोसा मेरा मुंडे साहब आने वाले. काय होईल? मुंडे साहेब, धनंजय मुंडे 70 ते 75 हजारांना सीट लागल. काय सांगताय?
काय नाही आमचं एकच बर मित्रा, तू मतदान केलं का? केलं ना. किती वेळा मतदान केलं आतापर्यंत? बर, काय वाटतं तुला की तुझं मतदान कसं असणार आहे, कुणाच्या बाजूने असणार आहे, राज्यात सत्ता कुणाची येईल आणि कुणाच्या जागा जास्त आहेत? धनंजय मुंडे तर कन्फर्म, त्यांचा विषय तर विकास एकदम, परळीमध्ये पण त्यांचा विकास भरपूर केलेला आहे आणि यापुढे पण करतील. तुझं मत कुणाला? धनंजय मुंडे साहेबांनाच. हा नक्की धनंजय मुंडे साहेबच. हे धनंजय मुंडे साहेब या ठिकाणी कमीत कमी 50,000 मतांनी निवडून येणार आहेत. कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये महायुतीचं जे काम आहे, महायुतीच्या काळामध्ये संपूर्ण विदेशातून जी आलेली गुंतवणूक आहे सर्वात जास्त महाराष्ट्रात आलेली आहे. म्हणून महायुतीचं सरकार येणार आहे आणि त्या सरकारमध्ये धनंजय मुंडे साहेब पहिले 5 मंत्र्यामध्ये राहणार आहेत आणि या मतदारसंघातून राज्यात सत्ता कुणाची येणार? महायुतीचे येणार. महायुतीची किती जागा आहेत? युतीची म्हणल्यास येणार ना, महायुतीची म्हणल्यास पण लोकसभेला तुम्ही बघितलं असेल, महाविकास आघाडीचे सर्वाधिक खासदार मराठवाड्यातून निवडून गेले. राज्यामध्ये तो रेशो काढला तर महायुतीपेक्षाही जास्त खासदार होते. मग सत्ता कशी येईल? येते ना, जास्त लोक येतात, पुढे येतात सर. 2024ला राज्यामध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून जाणारा आमचा नेता ठरणार आहे. नामदार धनंजय मुंडे यावेळेस सर्वांचं रेकॉर्ड ब्रेक करणार आहेत, हे मी तुम्हाला ठणकावून आणि ठामपणे सांगू शकतो. बीड जिल्ह्यात काय होईल? बीड जिल्ह्यात महायुतीचे सरकारी सत्ता येईल आणि धनंजय मुंडे साहेब 1 लाखाने निवडून येतील, परळीतील. ठीक आहे, कारण विकास आहे, भरपूर कामं केले धनंजय मुंडे साहेबांनी. निवडणूक कशी झाली धनंजय मुंडे? चांगली झाली ना, मतदान चांगलं झालं. आम्ही सुद्धा मतदान केलं आणि चांगल्या पद्धतीने निवडून येतील साहेब. त्यांना निवडून आल्यानंतर सरकार जर बनलं महायुतीचं तर राज्यमंत्रीपद त्यांना भेटेल. काय वाटतं, सत्ता कुणाची? महायुतीची. किती जागा आहेत? 160+ येतील. राष्ट्रवादीच्या किती आहेत? राष्ट्रवादीच्या 45+, 45+ तरी येतील. बीड जिल्ह्यात काय? बीड जिल्ह्यात तर धनंजय मुंडे साहेबाचं काम बोलतोय तसं तर पाहायचं झालं तर. आता परळीमध्ये सुद्धा सगळं म्हणजे मुंडे साहेबांनी विकास केलेला आहे. तर विकासावर निवडणूक नाही जाता, ही जातीपातीवर राजकारणात म्हणजे जी लोकसभेला जी फॅक्टर चालला ती यावेळी चाललेलं नाही. विशेष म्हणजे धनंजय मुंडे साहेबाचं काम जे गोरगरिबाचं समजा जगमित्र कार्यालय 24 तास ओपन होतं. धनंजय मुंडे साहेब जर नसले तर वाल्मिक अण्णांच्या नेतृत्वाखाली भरपूर कामं झालेली आहेत. त्यामुळे 100% यावेळेस धनंजय मुंडे साहेब 1 लाख+ निवडून येतील. परळीत काय झालं? धनंजय मुंडे साहेब. आपण ऐकताय की खरं तर टावर परिसरामध्ये ही जमा झालेली मंडळी आहे आणि इथे बहुतेक लोकांचं एक मत कायम आहे आणि ते धनंजय मुंडे यांच्या बाजून आहे. परळीमध्ये धनंजय मुंडे, बीड जिल्ह्यात महायुतीचे जास्त उमेदवार येतील असं या लोकांना वाटतं. सगळ्यात महत्त्वाचं, लोकसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. मराठवाड्यामध्ये सर्वाधिक जागा या महाविकास आघाडीच्या आल्या. तरीसुद्धा मागच्या 2-3 महिन्यामध्ये जे काही वातावरण बघतोय आपण, या ठिकाणी जमा झालेल्या बहुतेक जणांचं एक मत कायम आहे की राज्यामध्ये युती शासन येईल. कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, ABP माझा, परळी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.